नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुम्हाला कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स सांगणार आहे याविषयी. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर सीइंग हिअर नंबर लाईन. देन एक संख्यारेषा पाहतोय आपण. आता याच्यावर आपल्याला कोऑर्डिनेट म्हणजे काय पाहिजे. कोऑर्डिनेट विच नंबर इंडिकेट अ पॉईंट दॅट नंबर कॉल्ड ॲज कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉईंट. म्हणजे जो नंबर एखादा पॉईंट दर्शवतो, बिंदू दर्शवतो, त्या संख्येला, त्या नंबरला त्याचा कोऑर्डिनेट म्हणतात. जर उदाहरणामध्ये एक्झाम्पल नंबर 4 इंडिकेट द पॉईंट ई. नंबर 4 इंडिकेट पॉईंट ई. पॉईंट ई हा 4 ही संख्या दाखवते. म्हणून सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज इक्वल टू 4. एक्झाम्पल सेकंड नंबर -6 इंडिकेट द पॉईंट पी. -6 हा ही संख्या पी हा बिंदू दाखवते. म्हणून सो कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट पी इज इक्वल टू -6. याला कोऑर्डिनेट म्हणायचं. दीज नंबर्स आर कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉईंट and this point are the graph of this coordinate. पॉईंटला ग्राफ म्हणतात आणि नंबरला कोऑर्डिनेट म्हणतात. आता डिस्टन्स, टू ड्रॉ डिस्टन्स बिटवीन एनी टू पॉईंट यूज द फॉलोइंग फॉर्म्युला. म्हणजे आता कोणत्याही दोन बिंदूमधलं अंतर काढायचं असेल तर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर फॉर्म्युला असा आहे, डिस्टन्स इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. म्हणजे मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. तर एक उदाहरण घेऊन दाखवतो तुम्हाला मी. एक्झाम्पल फर्स्ट डिस्टन्स ऑफ आर ई. म्हणजे आर आणि ई मधलं आपल्याला अंतर काढायचे. तर याचे काय करायचं आपल्या उकलमध्ये, याच्या सोल्युशनमध्ये कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट आर इज इक्वल टू -8 लिहून घेतला आपण. आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट ई इज इक्वल टू 4 लिहून, म्हणजे दोन्हीचे कोऑर्डिनेट लिहून घ्यायचे अगोदर. येथे याचे तुलना करायची, कंपॅरिझन करायचं आपल्याला, कोण मोठं आहे आणि कोण लहान आहे. येथे पाहिलं तर -8 इज लेस दॅन 4, किंवा ह्याला आपण 4 इज ग्रेटर दॅन -8 असं म्हणू शकतो. आता या ठिकाणी आपण सूत्र ठेवू. डिस्टन्स ऑफ आर ई इज इक्वल टू 4 मायनस इन ब्रॅकेट -8, कारण की मायनस हे सूत्रातलं चिन्ह आहे. म्हणून इज इक्वल टू 4 मायनस मायनस प्लस 4 + 8 इज इक्वल टू 12. म्हणून डिस्टन्स ऑफ आर इज इक्वल टू 12 म्हणजे 12. तर आर हा बिंदू ई पासून किंवा ई हा बिंदू आर पासून 12 अंतरावर आहे, 12 एकक अंतरावर आहे. एक्झाम्पल सेकंड डिस्टन्स ऑफ पी के इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. सोल्युशनमध्ये पाहून घ्यायचे. धन्यवाद.